प्राजक्ता आणि मी अशोक आणि ही आमची निर्वी. आम्ही तिघंही तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत करतोय. तर यस, आज आहे दसरा. तुम्हा सर्वांना विजयादशमीचा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि हो, दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यस, तुम्हा सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. तर यस, आम्ही रेडी झालेलो आहोत आणि थोडं एक शूट होतं त्यामुळे रेडी झाले. वंदना वगैरे सकाळीच घेतलेली आहे आम्ही आणि जेवण वगैरे सुद्धा झालेलं आहे, 12च्या आत केलं आहे आणि मग शूट करून घेतलं आणि संध्याकाळी विहारामध्ये जाणार आहोत. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही मेकअप बघू शकता, खूप नॅचरल आहे कारण कलर बारचे मी प्रोडक्ट न्यूली आता परचेस केलेत आणि मला खूप नॅचरल वाटले. आणि यस, ही साडी मी गावाकडनं खरेदी केली होती, जी एका व्लॉगमध्ये शेअर केली होती. सो असा काहीसा माझा मेकअप लुक आहे आणि खूप सारे फोटो वगैरे व्हिडिओ शूट केलेत. खाली आलो होतो गार्डनला. तर उद्या दसरा होता त्यामुळे मग आज ना मी काय केलं, तर ऑलरेडी सगळी साफसफाई झाली आहे घराची, पण थोडीफार जी ओव्हरऑल डस्टिंग वगैरे असते कारण 15 दिवसापासून आपण लागलो आहोत, पण थोडीफार का होईना धूळ बसतेच, त्यामुळे वरवरची जी साफसफाई ती करायला घेतली. 1 ते 2 तास आज स्वतःहून यासाठी काढले होते. त्यामुळे प्रत्येक कानाकोपरा एकदा पुन्हा डस्ट करून घेतला, जसं की कबड वगैरे जे आहे ते वरून पुन्हा पुसून घेतले, आतून तर ते आपण जसे ठेवले होते ते छानच आहेत. आणि आता यावर्षी ठरवलं की प्रत्येक रकाना जर तो खराब झाला असेल तर तेव्हाच साफ करून घ्यायचा आणि हप्त्यातून 1 दिवस हा प्रत्येक रकाना साफ करण्यासाठी द्यायचाच, म्हणजे एकदाच ना खूप सारा लोड येत नाही. तर किचन असेल सगळं काही मी ना या दिवशी व्यवस्थित डस्ट करून घेतलं आणि जे कर्टन्स वगैरे आहे ते सुद्धा धुवून घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे ड्रेस घालायचे आहे, साडी असेल वगैरे, ते सगळं काही मी इथे काढून घेत आहे, म्हणजे जेणेकरून उद्या तेवढाच माझा टाइम वाचेल. सो असं ठरलं होतं आदल्या दिवशी की पॅगोडाला जायचं, समोर तुम्हाला समजणारच आहे. त्यामुळे मी ना आदल्या दिवशीपासूनच छान अशी डेकोरेशन करायला सुरुवात केली आणि तुम्ही बघू शकता मस्त असं घर डेकोरेट करायला सुरुवात केली. त्यानंतर बघा दसरा निमित्त तर फुलं आलीच नाही का, त्यामुळे माळा वगैरे सगळे लावलं मेन डोअरला आणि त्यानंतर फुलांचीच रांगोळी काढायचं ठरवलं. खूप दिवसापासून इच्छा होती की फुलांचीच काढायची आहे, कारण हे काढायला छान सुद्धा दिसते आणि निर्वी कसं थोडंसं हे पांगवत सुद्धा नाही. जर रांगोळी काढायला गेलं तर मला काढू दे असं म्हणते आणि मग मला असं होतं की चला बाबा, तिला करायला घेतलं की माझंच काम खूप वाढतं. एक तर मी काढलेली रांगोळी सुद्धा ती मोडते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग ती जी रांगोळी काढते ती पूर्ण घरभर होते. त्यामुळे मग ती या टाइमला झोपली होती, त्या टाइमला मी ना या फुलांची रांगोळी काढायला घेतली आणि नंतर ती उठल्यानंतर पूर्ण झाली होती. आणि तिला आधी सांगितलं होतं, हे बघ निर्व्या, हे असं मोडायचं नाही. आणि खरं सांगू, मी जेव्हा तिला सांगितलं तिने हे बिलकुल मोडलं नाही आणि अगदी एक सुद्धा काही तिथे हात सुद्धा ती लावत नव्हती. मला खरंच खूप छान वाटलं. म्हटलं बरं झालं एकदा तिला जे सांगितलं आपण तर तिने ऐकलं सुद्धा. सो अशा पद्धतीने मी ही जी काही फुलांची रांगोळी ती काढते. या दिवाळीमध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने फुलांची रांगोळी काढू शकता. फक्त फुलं ना कैचीने मोडायची, म्हणजे जेणेकरून त्याचं जे काही खालचं टोक असतं काळं काळं ते दिसत नाही आणि हे व्यवस्थितरित्या एकसारखे दिसतात. सो मी शॉर्ट व्हिडिओमध्ये फुल कसे कापले ते दाखवलेले आहे, फुलं कसे कापले तर ते तुम्ही नक्की बघू त्यानंतर थोडी फुलं उरली होती तर म्हटलं चला बाहेर सुद्धा आपण फुलांचीच रांगोळी काढून घेऊयात. तर बाहेर सुद्धा मी सेम पद्धतीची रांगोळी काढून घेते आहे आणि हे आदल्या दिवशी रात्री मी करत आहे, म्हणजे मला दुसऱ्या दिवशी पॅगोडाला जायचं होतं असं ठरलं होतं, पण ऐन टायमाला ते जे आहे गणित बिघडलं. सो ते नंतर तुम्हाला समोर सांगणारच आहे मी. तर काय झालं बघा, अशा पद्धतीने मग मी काढून घेतली की बाबा दसरा आपला सण आहे आणि अशा वेळेस आपल्याला व्यवस्थितरित्या हे दिसायला हवं म्हणून. आणि बघा दुसऱ्या दिवशी असं झालं की नाही जायचं, म्हणून मग माझं असं झालं की चला घरामध्ये पुन्हा आता सकाळी छानशी अशी रांगोळी काढूयात. ती रात्रभर तशी राहिली. मग दुसऱ्या दिवशी जे सगळं फुलाचं वगैरे केलं होतं आणि फुलांमुळे काय झालं इथे की चिलटे जास्त होत होते, तर मग मी काय केलं तर धूप लावून घेतली की बाबा चिलटे जातील म्हणून. तर अशा पद्धतीने बघा मी रांगोळी काढून घेतलीये. तुम्ही दिवाळीला ही रांगोळीची डिझाईन नक्की करू शकता आणि जर तुम्हाला रांगोळी काढता येत नाही तर तशांसाठी तर हे आहे. मला सुद्धा बिलकुल रांगोळी काढता येत नाही, पण मी अशा पद्धतीने नक्की करते, म्हणजे काढता येते जशी प्रॉपर नाही काढता येत. सो तुम्ही ही डिझाईन नक्की क्रिएट करू शकता. मी चमच्यापासून आणि जे काही झाकणं वगैरे आहे त्यापासून बनवली आहे, ज्याचा व्हिडिओ आपला मॉम्स मॅजिक हॅक जो काही चॅनल आहे तिथे तुम्हाला बघायला भेटणार आहे. इकडे डायरेक्ट मी तुम्हाला डिझाईन दाखवते. मी फक्त चमच्याच्या मदतीने ही पूर्ण डिझाईन क्रिएट केलेली आहे आणि छान अशी आपली रांगोळी सुद्धा काढून झाली आहे. रांगोळी
रांगोळी काढली, सगळे घर वगैरे व्यवस्थितरित्या झाडून पुसून घेतले आणि त्यानंतर लागले. निर्वी झोपलेलीच होती तर पटकनशी मी लागले इकडे स्वयंपाकला, कारण ती झोपलेली असले तर मग मी विदाऊट ब्रेक आपण इकडे स्वयंपाक करू शकतो. म्हणून सगळ्यात पहिले बिट्ट्याचं पीठ मळलं, ते ना शिजण्यासाठी ठेवलं. बिट्ट्या इकडे व्यवस्थित झाल्या होत्या तर त्या सुद्धा व्यवस्थित मी कापून घेतलेल्या आहेत. एकीकडे मी शेंगदाणे सुद्धा भाजते, कारण आपल्याला आज साबुदाणा वडे सुद्धा करायचे आहेत. सो आज मेनू खूप मस्त होता, फर्स्ट क्लास होता आणि आमच्या सगळ्यांचा खूप फेवरेट होता. आमच्या घरी दाल बिट्टी आणि पुरणपोळी तुम्ही कधीही द्या, एवढी खाल्ली जाते ना. आमच्या घरी असं कोणीच नाहीये की त्याला कोणालाच पुरणपोळी आवडत नसेल, म्हणून खूप आवडीने खातात आमच्या घरी. पुरणपोळी असेल, बिट्ट्या असेल, कोणीच नाक मुरडत नाही. त्यामुळे आमच्या घरी सणावाराला, बड्डेला असेल, बिट्ट्या आणि पुरणपोळी हे राहतं आणि आवडीने सगळे खातात. तर आपल्याला करायला सुद्धा खूप छान वाटतं. तर इकडे बिट्ट्या कसं करायचं हे तर तुम्हाला सगळ्यांना येत असेल, त्यामुळे मी रेसिपी काय इकडे दाखवत नाही आहे. आणि आजचा मेनू होता तिखट वरण, म्हणजेच फोडणीचं वरण. त्यानंतर बिट्ट्या होत्या, त्यासोबत होतं ते म्हणजे आपले वडे, साबुदाणा वडे. आणि त्यानंतर होतं आज खीर, गोडामध्ये होती खीर. तर साबुदाण्याची खीर मी इकडे केली होती. तर इकडे तुम्हाला दिसत असेल बटाटे मी लावले आहेत कुकरला आणि डाळ सुद्धा टाकली, दोन्ही एकसाथच. आणि मग शेंगदाणे भाजून घेतले आणि म्हटलं चला याची पूड सुद्धा करून घेऊयात. आणि फक्त माझ्या बिट्ट्या तळायच्या राहिल्या होत्या, तेव्हा निर्वी जी आहे ती उठली होती. त्यामुळे माझा ओव्हरऑल सगळा स्वयंपाक आज इतका लवकर झाला. आणि आज दसरा असल्यामुळे फार लवकर सुद्धा उठले होते. तर लवकर उठलं की आपली सगळी कामं सुद्धा पटापट होतात. आणि मेन म्हणजे आज दसरा सुद्धा होता, 12च्या आत जेवण सुद्धा करायचं होतं, 12च्या आत वंदना सुद्धा घ्यायची होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज ना 2 शूट पेंडिंग होते आणि पॅगोडाला जायचं ठरलं होतं. पण मग हेच कारण होतं, एक तर शूट सुद्धा आलं होतं इमर्जन्सीमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की असं होतं की दसरा मेळावा सुद्धा तिकडे आहेत 2, आणि त्यामुळे मग निर्वी लहान आहे, गर्दी सुद्धा होईल. आणि इथून मला तिथे जायला 3 ते 4 तास लागतात. मग येण्याचा जायला तरी काही प्रॉब्लेम होता, गर्दी वगैरे काहीच भेटली नसते, पण येताना खूप प्रॉब्लेम झाला असता. म्हणून असं ठरलं की दसऱ्यानिमित्त की तिथे खूप सारी गर्दी असेल तर आज दसऱ्याला नको जायला, आपण एखाद्या शनिवार रविवारी नक्की जाऊयात, जेणेकरून आपल्याला उशीर झाला तर काहीच हरकत नाहीये आणि गर्दीचा आपल्याला जास्त परेशानी सुद्धा होणार नाही. लहान मुलं असेल तर कुठेही जायचं असलं की 10 वेळा विचार करावा लागतो, कारण आता लोकलनी जायचं म्हटलं तर फार गर्दी असते, चेंगराचेंगरी होते. सो इकडे तुम्ही बघू शकता मस्त मी डेकोरेशन सुद्धा केलेलं आहे. यस, तर तुम्हा सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. सण तुमच्या परिवारासोबत सेलिब्रेट करा आणि सुखी आणि निरोगी राहा. येस, रेडी होते आणि आज दसरा आहे त्यामुळे साडी वगैरे सुद्धा घातली आहे. आणि मी ना आता रिसेंटली कलर बारचे सगळे प्रोडक्ट घेतले, एक्सपेन्सिव्ह आले पण मग स्किनसाठी नो कॉम्प्रोमाइज म्हणून प्रायमर, फाउंडेशन आणि लूज पावडर, लिपस्टिक आणि अजून एक घेतले मेकअप फिक्सर घेतले आहे. तो फक्त एवढंसं फाउंडेशन लागतं कलरचं. बघा किती छान ब्लेंड होतंय. पैसे जातात पण वरती आहे, तुम्ही फेसवरून बघू शकता. तर चला, संध्याकाळचे 6-6:30 झालेले आहेत आणि आम्ही रेडी वगैरे झालोय आणि चाललो आता विहारात जाण्यासाठी. तर आजचा दिवस खूप छान गेला, मस्त एकदम फ्रेश वाटत होतं आणि मस्त फोटोशूट वगैरे सुद्धा केले, जे तुम्ही बघितले असेल. आपलं एक शूट सुद्धा होतं. सो मग नवीन साडी घेतलीस तर मग फोटोशूट सुद्धा करून घेतलं आणि न्यूने खूप मस्त ड्रेस घेतलाय. चला ती सुद्धा दाखवते. बघा न्यू तुझा ड्रेस दाखव. हाय कर सगळ्यांना, हाय कर. हाय शूज पण दाखवते काय आहे बघा. बूट, वा ब्युटिफुल दिसते. तुम्हाला दिवाळीसाठी जर हे बाउल घ्यायचे असेल ना तर नक्की घ्या तुम्ही. आणि कमी क्वांटिटी, बाय 1 गेट 1 आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शनला देईल. आम्ही सगळे रेडी झालो इकडे आणि संध्याकाळचे निघालो आम्ही आता जाण्यासाठी. आणि घर इतकं छान वाटत होतं आज. खरंच सण असला की घरामध्ये किती प्रसन्न वाटतं ना. आणि इकडे तयारी चालली होती, आज देवी उठणार होती. सो इकडे तीच तयारी चालली होती, त्यामुळे मग आम्ही ऑटो बसून विहारात जायला निघालो. सो अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी ज्या आहेत मस्त झाल्या. दसऱ्याचा दिवस इतका छान झाला की खरंच काय सांगू. आणि संध्याकाळी सुद्धा व्यवस्थितरित्या आमचं दर्शन वगैरे झालं. म्हणजे तिथे सुद्धा जास्त काही गर्दी नव्हती आणि सगळे लोक आलेले होते. तो खूप मस्त वाटलं, तुम्ही बघू शकता.
अनुजातो तथागतम, म्हणजे तो तथागतांच्या मागे मागे जाणारा आहे. म्हणजे धम्मचक्र प्रवर्तक बुद्धवाण्यानुसार कोण आहे? तथागत सम्यक संबुद्ध आहे. आणि धम्मसेनापती सारिपुत्र कोण आहे? तर धम्मचक्र अनुवर्तक आहे, धम्मचक्राचं अनुसरण करणारे आहेत. म्हणजे तर विहारामध्ये छान असा कार्यक्रम सुद्धा चालू होता. दरवर्षी एवढं मोठं विहार आहे, एवढं मोठं पटांगण आहे. आम्ही फर्स्ट टाइम जेव्हा इथे फर्स्ट इयरला आलो होतो तेव्हा इथे छान कार्यक्रम चालला होता, त्यामुळे तेव्हापासून आम्ही दरवर्षी इकडे येतो. त्यानंतर आम्हाला हे सुद्धा विहार माहिती नव्हतं आणि आम्ही ऑटोमध्ये चाललो तर आम्हाला दिसलं, तर येता आम्ही इथे सुद्धा उतरलो आणि इथे सुद्धा छान डेकोरेशन केलेलं होतं. सगळे विचार त्यांचे मांडत होते एक एक जण आणि कार्यक्रम सुद्धा सुरू होता. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी पांढरी आणि निळी लाइटिंग लावली आहे. तर मस्त असा प्रसन्न दिवस गेला. तुमचा कसा गेला दसऱ्याचा दिवस मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे पण छान आमचं व्यवस्थित असं दर्शन झालं आणि त्यानंतर समोर चाललोच होतो. आता तुम्ही बिग बॉस बघत असाल तर तानिया मित्तलचं चालू असतं बकलावा, पण त्याच्या आधीपासून मला हा बकलावा माहिती आहे आणि खरं सांगते एकदा नक्की ट्राय करून बघा. हल्दीराममध्ये तुम्हाला भेटेल, तर एकदम मस्त लागतो. त्यानंतर निर्वीचा तर इथे काही ना काही चालू होतं, पप्पा मला हे घ्या ते घ्या आणि मग हे दाखवत होती ते दाखवत होती, पण जे आम्ही म्हणत होतो ते तिला घ्यायचं नव्हतं. मग तिला जे पाहिजे ते दिलं. त्यानंतर छान असा रस वगैरे पिला आणि दुसऱ्या दिवशी मग सगळं जे काही डेकोरेशन वगैरे होतं ते काढायला घेतलं. हे जे फुल वगैरे आहे फुलाचे व्यवस्थित आपण रांगोळी काढली होती ती सुद्धा काढायला गेली. आणि याचं काय करायचं, हे फेकून द्यायचे नाही, तर याचा व्हिडिओ आपला मॉम्स मॅजिक हॅक वरती येणार आहे. बिलकुल फेकायचे नाहीये, तेच मी बाउलमध्ये काढून ठेवते आहे. आणि हे जे काही डेकोरेशन आहे हे तुम्ही दिवाळीला नक्की अशा पद्धतीने करू शकता. आय होप मंडळी तुम्हाला हा व्लॉग खूप आवडला असेल. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. हा व्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी. बाय.